राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील चांगल्या पावसाची शक्यता. मुंबईत उद्या अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज आणि वांद्रे परिसरामध्ये जोरदार पाऊस. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी आणि कासा परिसरामध्ये पावसाची जोरदार हजेरी. अनेक ठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी. पालघरला पावसाचा येलो अलर्ट जारी. पुण्यामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाची हजेरी. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे भीमा नदी प्रवाहित. नदीची ओटी भरून केलं विधिवत जलपूजन. नागपूरमध्ये काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पावसाचं पाणी. त्यामुळे महापालिकेनं राबवलेल्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेची पोलखोल. सिव्हिल लाईन्स परिसरामध्ये महापालिकेच्या आवारातही साचलं होतं पावसाचं पाणी. रायगड जिल्ह्याला पुढील 5 दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट. भात लावणीच्या कामांना वेग येणार. शेतकऱ्यांना मोठा दिलासा, तर अनेक नद्यांच्या पातळीमध्ये किरकोळ वाढ. तळ कोकणामध्ये गेले 2 दिवस समाधानकारक पाऊस. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. देवगड तालुक्यामध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर पाऊस. गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यात सरासरी 82.37 मिलीमीटर पावसाची नोंद. बुलढाण्यातील लोणार तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार. अनेक शेतांमध्ये पाणी तुंबल्यामुळे जेसीबीच्या सहाय्यानं शेतातील पाणी काढण्यात आलं, तर नुकतंच पेरणी केलेलं बियाणं वाहून गेल्यामुळे दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांना. रायगड जिल्ह्यातील 28 धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये हळूहळू वाढ. मुसळधार पावसामुळे पाणीसाठा 20.20%वर. सुतारवाडी, आंबेघर, पाभरे आणि मोरबे, भिलवले धरणात देखील 40%पेक्षा अधिक पाणी पातळी. वाशिममधील एकबुर्जी धरण प्रकल्पामध्ये केवळ 6.5% जलसाठा उपलब्ध. वाशिमकरांवरील जलसंकट गडद. जून महिना कोरडा गेल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ नाही. मुंबई शहरामध्ये पावसाची दमदार हजेरी. मात्र धरण क्षेत्राकडे अजूनही पावसाची पाठ. त्यामुळे मुंबईच्या धरणातील पाणीसाठ्याबाबत आज होणार आढावा बैठक. मुंबईकरांची पाणी कपात वाढण्याची शक्यता, तर धरणांमध्ये 17 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा. ठाण्यातील राजीव गांधी नगर परिसरातील वाघळे इस्टेट रस्त्यावर भलं मोठं झाड कोसळलं. रस्त्यावरून जात असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर पडले झाड. तरुण गंभीर जखमी. तसंच पार्क केलेल्या 11 गाड्यांवर झाड कोसळल्यामुळे नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामातल्या पिकांवर मोठं संकट. पावसाच्या आशेवर अनेक शेतकऱ्यांकडून पेरणी. अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे पिकांना हातानं पाणी घालण्याची. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी दाखल केला अर्ज. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये भरला अर्ज. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदाचा दिला राजीनामा. गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात. पुढील 2 वर्षांसाठी उपसभापतीपद अहिर यांच्याकडे असणार. सचिन अहिर यांनी षटकार मारला, तर यापुढे षटकार चौकार सुरूच राहतील. उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया, तर ऑपरेशन टायगर सुरूच राहील शिंदेंचं वक्तव्य. उपसभापती निवडणुकीमध्ये नीलम गोऱ्हेंना भाजपच्या नाराजीचा फटका बसल्याची चर्चा. महायुतीकडून गोऱ्हे यांच्याऐवजी विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे नीलम गोऱ्हे नाराज असल्याची चर्चा. मात्र आपण नाराज नसल्याचं गोऱ्हे यांनी केलं स्पष्ट. कोणाच्याही मनात नाराजी नाही आहे. आणि माझ्या स्वतःच्या संदर्भात बोलावं तर मला माननीय साहेबांनी, शिंदे साहेबांनी शिवसेनेचा नेता केलं. तिथे उपनेता म्हणून जवळजवळ 2005 ते 19 14 वर्ष काम केलं. आणि इथे आल्याबरोबर मला नेता म्हणून जबाबदारी दिली. त्यानंतर उपसभापती म्हणून सातत्याने मी म्हणेन की निर्णय ऑनर केले. मला कॅबिनेट दर्जा दिला. अशा सगळ्या गोष्टी केलेल्या असताना पुढच्या काळामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करता येईल याची मला खात्री आणि आत्मविश्वास आहे. कोणाचे सचिन अहिर यांनी पक्षांतर केलेलं नाही, तर शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केलं. आदित्य ठाकरे सोडून सर्व आमदार शिंदेंसोबत येणार असल्याचा केला दावा.
शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे. अनुभवी नेता शिवसेनेमध्ये येत असल्यामुळे त्याचा पक्षाला फायदा होईल. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतल्याची देखील दिली माहिती. काही गोष्टी गुपित ठेवायच्या असतात आणि एकदम धक्का द्यायचा असतो. सचिन अहिरांनी शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भरत गोगोल यांची प्रतिक्रिया. 6 खासदार फोडताना सचिन अहिर ठाकरेंचं नाही तर शिंदेंचं काम करत होते. आमदार अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा. यामुळे एकनाथ शिंदेंनी सचिन अहिर यांना बक्षीस दिल्याचं शिरसाट यांचं मत. भविष्यामध्ये ठाकरेंचे 12 पेक्षा जास्त आमदार फुटतील, केलं भाग्य. तुम्ही जे सांगितलं की सचिन अहिर साहेब हे या पुऱ्या मुवमेंटमध्ये जे त्यांनी काम केलं, कदाचित ह्या सर्व कामाची एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी त्यांनी पहिले पार पाडली असेल, म्हणून त्यांना उपाध्यक्षपद यावेळेस मिळालं असेल. उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे पक्षातले नेते त्यांना सोडून चालले. त्यांनी अहंकार सोडावा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना सल्ला. पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा किडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचं दुःख का करावं. सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाचा अर्ज भरल्यानंतर खासदार संजय राऊत यांची सोशल मीडियावर पोस्ट. ऑपरेशन टायगर नसून हे तर बाजार ऑपरेशन. सचिन अहिर यांनी शिवसेनेकडून उपसभापतीपदासाठी अर्ज भरल्यानंतर रोहित पवार यांचं टीकास्त्र. सचिन अहिरांकडून ही अपेक्षा नव्हती, रोहित पवारांचं मत. बाजार ऑपरेशन असं म्हणायला काय हरकत नाही. खरं तर सचिन अहिर भाऊंकडनं ही अपेक्षा नव्हती. ते आधी आमच्या पक्षात होते, त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षामध्ये गेले. आत्ता तुमच्याकडनं कळतंय की ते आता एकनाथ शिंदेंकडे गेलेले आहेत. म्हणजे आपण कपडे बदलतो तसे जर विचार बदलायला लागलो, पक्ष बदलायला लागलो, तर लोकांनी विश्वास कोणावर ठेवायचा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी पार्थ पवार यांना मोठी संधी. पार्थ पवार यांची केंद्राच्या डिफेन्स कमिटीवर सदस्य म्हणून वर्णी. या महत्त्वाच्या समितीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कमल हसन यांचाही समावेश. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शक्ती प्रदर्शन करत अनेक कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश. मनसेच्या कोकणातील संघटन विस्ताराला वेग येणार. मनसेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन सरदेसाई आणि नेते शिरीष सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला पक्षप्रवेश सोहळा. राज्यभरात आजपासून SIR सर्वेक्षण सुरू. गोंदियाच्या नवेगावमध्ये BLO शरद पटले यांच्याकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लोककलावंतांचं आंदोलन. आर्थिक दुर्बल घटकातील कलावंतांना शासकीय योजना मिळावी अशी मागणी. तर मागण्या मान्य न झाल्यास मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा इशारा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिलला 10 कोटींची कायदेशीर नोटीस. वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी पाठवली नोटीस. न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान सियानं वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंगे असल्याचं सांगितलं होतं. त्यावरून श्रीवास्तव यांनी पाठवली नोटीस. TET पेपरफुटी प्रकरणामध्ये आग्र्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पोलिसांची चौकशी सुरू. प्रिंटिंग प्रेसमध्ये चौकशीसाठी 5 अधिकाऱ्यांचं पथक. प्रिंटिंग प्रेसमधील CCTVची तपासणी. कर्मचाऱ्यांशी देखील केली चौकशी. धाराशिवमध्ये नीट आणि TET पेपरफुटी विरोधात धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसचं आंदोलन. केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देण्याची मागणी. काँग्रेसनं मशाल मोर्चा काढून केला पेपरफुटीचा निषेध. पेपरफुटीवरून युवक काँग्रेस आक्रमक. कराडमध्ये भाजप सरकार विरोधात फोडाफोडी आंदोलन. तहसीलदार कार्यालयासमोर भाजप सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण. पुण्यामध्ये बिश्नोई गँगकडून पुन्हा एका व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकीचा फोन. पुण्यातील एका बड्या व्यापाऱ्याकडे शुभम लोणकरच्या नावानं केली 2 कोटींची मागणी. इंटरनेट कॉलच्या माध्यमातून मागितली खंडणी. व्यापाऱ्याकडून गुन्हा दाखल. पोलिसांचा तपास सुरू. HSRP नंबर प्लेट गाडीला नसेल तर 1 जुलैपासून होणार कारवाई. राज्यातील 1 कोटी वाहनांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नसल्याचं समोर. यामुळे 1 जुलैपासून HSRP प्लेट नसलेल्या वाहनांना 1000 रुपये दंड भरावा लागला. अतिक्रमणमुक्त नांदेडसाठी मनपाची पहिली कारवाई. दादागिरी करणाऱ्या फळ विक्रेत्यावर गुन्हा दाखल. मनपानं रस्त्यात हातगाडा लावण्यास विरोध केल्यामुळे फळ विक्रेत्यानं घातला होता गोंधळ.
मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी परिसरातील आरडी फार्म हाऊसवर जवळच्या तोडक कारवाईला स्थगिती. अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पथक गेल्यामुळे परिसरामध्ये तणाव. MMRDAनं दिली 15 दिवसांची मुदत. महाबळेश्वरच्या दाट जंगलामध्ये सफारी दरम्यान आढळला शेकडो प्राणी. लाल, तपकिरी, काळसर रंगाचं आकर्षक मिश्रण असलेल्या शेकडो प्राणी मोबाईल कॅमेऱ्यात कैद. रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव जवळच्या काळ नदीवर नव्यानं बांधलेल्या पुलाच्या मातीचा भराव खचला. 15 दिवसांपूर्वी वाहतुकीसाठी खुला केला होता पूल. मातीचा भराव खचण्यासह पुलावर खड्डे आणि रस्त्यालाही तडे. भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ. रायगडच्या म्हसळा तालुक्यातील चिंचोडे गावातली घटना. स्मशानभूमी चौथरा बांधला पण शेड नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा चिंचोडे ग्रामस्थांना फटका. वाशिममध्ये काजळंबा ते कुंभी या 7 किलोमीटर रस्त्याचं काम मंजूर होऊन 2 वर्ष उलटूनही रस्ता अर्धवट अवस्थेत. पावसाळ्यामध्ये रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. नागरिकांना त्रास. चिखलामुळे रस्त्यावरून दुचाकी चालवणंही अवघड. तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शनासाठी विलंब. भाविकांनी सहकार्य करण्याचं मंदिर प्रशासनाचं आवाहन. मंदिर परिसरातील निंबाळकर दरवाजाजवळील ओरीचं काम युद्धपातळीवर. कोल्हापूरमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी खासबाग मैदानासाठी इंग्लंडहून आणलेले गर्डर्स भंगारामध्ये घातल्याची धक्कादायक माहिती. आगीची झळ लागलेलं इंग्लंड मेड गर्डर 7 लाख रुपयांना भंगारामध्ये विकलं. शाहू महाराजांनी व्यक्त केली नाराजी. माजी विद्यार्थ्यांना पडझड झालेल्या शाळेसमोर स्वखर्चातून बांधली 13 खोल्यांची शाळा. सांगलीतील कडेगाव तालुक्यातील येदगावच्या जितेंद्र मोहिते यांनी बांधली शाळा. 1.25 कोटी रुपये खर्चून बांधली शाळा. आपल्याला जे शिकता आलं नाही किंवा आर्थिक परिस्थितीमुळं आपल्याला शिकता आलं नाही, तसंच गोरगरिबांची आमच्या गावामध्ये बरेच इतर समाज किंवा बऱ्याच असे गोरगरीब लोक राहतात. तर त्यांना शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळावं, चांगली शाळा मिळावी म्हणून मी गावाला या गोष्टीबद्दल होकार दिला की हां, मी एक सामाजिक काम करू इच्छितो. ठाण्यातील घोडबंदर फाउंटन हॉटेल परिसरामध्ये भेसळयुक्त मावा जप्त. परराज्यातून खाद्यपदार्थांसाठी येणाऱ्या माव्यावर कारवाई. खासगी बसच्या माध्यमातून खव्याची अवैध वाहतूक. 2 ते 3 टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त. ठाणे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती माहिती. नागपूरच्या गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये तरुणाची चाकूनं वार करून हत्या. अस्तक खान याच्यावर लाला पांडे या संशयितानं धारदार शस्त्रानं वार करून हत्या केल्याचा संशय. पोलिसांचं विशेष पथक घेत आहे आरोपीचा शोध. पंढरपूरकडे वारीला जात असलेल्या ट्रॅक्टरला मालवाहू वाहनाची धडक. अपघातामध्ये 1 जण ठार तर 15 जण जखमी. जळगावमधील भडगाव तालुक्यातील कसगाव जवळ अपघात. जखमींवर उपचार सुरू. मीरा रोडमधील काश्मीरातील सॅटेलाइट बारवर पोलिसांचा छापा. महिला आणि तरुणींची सुटका. बार मालकाविरोधात कायदेशीर कारवाई. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आसपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे. रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास. खड्डे तातडीनं बुजवावेत या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन. प्रतिकात्मक रुग्णाला खड्डेमय रस्त्यावरून स्ट्रेचरवर फिरवत आंदोलन. मुंबई पुणे मिसिंग कनेक्टिंग लिंक बोगद्यामध्ये धावत्या कारवर कोसळला दगड. कारच्या समोरची काच फुटली. सुदैवानं जीवितहानी नाही. घटनेमुळे बोगद्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह. नाशिकच्या हुंडीवाडा लेन परिसरामध्ये उभी असलेली कार जाळण्याचा प्रयत्न. ज्वलनशील पदार्थ टाकून गाडीला लावली आग. घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. नालासोपाऱ्यामध्ये मोबाईल दुकान फोडून 25,000चे मोबाईल लंपास. विविध कंपन्यांचे मोबाईल चोरीला. घटना CCTV मध्ये कैद. आरोपींचा शोध. सिंधुदुर्गातील दोडामार्ग नगराध्यक्षांच्या भावाला चाकू दाखवून जिवे मारण्याची धमकी. दारू पिण्यास मज्जाव केल्याच्या रागातून धमकी. रोहन चव्हाण यांनी दिली पोलिसात तक्रार. आरोपीचा शोध सुरू. धाराशिवमध्ये मुलाच्या हत्येमध्ये सहभाग असलेल्या आरोपीला अटक करा यासाठी तुळजापूरमध्ये आई वडिलांचं उपोषण. कृष्णा रसाळ या तरुणाची 2 महिन्यांपूर्वी तुळजापूरमध्ये झाली होती हत्या. प्रसाद रोचकरीला अटक करण्याच्या मागणीसाठी कुटुंबीय आक्रमक. अटक न झाल्यास आत्मदहनाचा कुटुंबियांचा इशारा. बीडमधील माजलगावमध्ये सासरवाडीमध्ये राहणाऱ्या जावयाची हत्या. धारदार शस्त्रानं वार करून हत्या. विकास वाघमोडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. पोलिसात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू.
भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यातील इसापूर गावामध्ये विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू. घरातल्या कूलरमध्ये वीज प्रवाहित झाली आणि कूलरला धक्का लागल्यामुळे स्पर्श झाल्यामुळे वंदना ढिमारे यांचा मृत्यू.